मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना एक आतुरता आहे की 1 मार्चला जे भव्यदिव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होते, मोठ्या बक्षिसाचं मैदान होतं मित्रांनो. रयत क्रांती पुरस्कृत देवेंद्र फडणवीस केसरी भव्यदिव्य बैलगाडा शर्यतीचं मैदान होते. ओपन बैलगाडा मैदान दिनांक 1 मार्च 2026 रोजी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे 2 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 1 लाख रुपये, तृतीय क्रमांकासाठी 1 लाख रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी 75,000 रुपये, 5व्या क्रमांकासाठी 55,000 रुपये, 6व्या क्रमांकासाठी 35,000 रुपये, 7व्या क्रमांकासाठी 25,000 रुपये आणि क्वार्टर फायनलसाठी 1 ते 6 क्रमांकापर्यंत रोख रुपये 5,555 रुपये देण्यात येणार आहेत. आणि हे मैदान होतं आहे मित्रांनो म्हसोबा मंदिर रेटरे धरण या ठिकाणी. आणि या मैदानामध्ये मित्रांनो भरघोस अशी बक्षीस आहेत. हे मित्रांनो मैदान आयोजक आहेत मैदानाचे अमोल पाटील दादा, युवा शक्ती रेटरे धरण. एक भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यत मैदान देवेंद्र फडणवीस केसरी पर्व तिसरे मित्रांनो या मैदानाचे. आणि या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिलशेठ धुमाळ सुसगाव यांचा 12वा हिंद केसरी बक्कासूर हा आपल्याला कोणत्या टॉपच्या पहिऱ्यामध्ये पळताना दिसेल हे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण बघितलं असेल की आपल्या सगळ्यांचा लाडका 12वा हिंद केसरी बक्कासूर आपल्याला घोटच्या सर्जासोबत निमसोड ओपन मैदानामध्ये बडेबाबा देवाची यात्रेनिमित्त जे भव्यदिव्य असं ओपनचं मैदान झालेलं त्या मैदानामध्ये घोटचा सर्जा आणि आपल्या सगळ्यांचा लाडका देव बक्कासूर हा जोड मित्रांनो एका जोट्यामध्ये पळताना दिसला बऱ्याच दिवसांनी. आणि मित्रांनो, त्या बडेबाबा केसरी मैदानामध्ये बक्कासूर आणि घोटचा सर्जा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. सलग 3 वर्ष मित्रांनो बक्कासूर बडेबाबा केसरीचा मानकरी ठरतोय. बडेबाबाचा आशीर्वादच असेल मित्रांनो बक्कासूरवरती. सलग 3 वर्ष 1 नंबर करणं कोणाचंच काम नाही आहे, हा फक्त बक्कासूरच करू शकतो. आणि त्यानंतर मित्रांनो बक्कासूर आपल्याला एका टॉपच्या मैदानामध्ये पळताना दिसला. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त व महाशिवरात्रीनिमित्त एक भव्यदिव्य असं ओपनचं मैदान संपन्न झालं. NH4 हायवे लिमखिंड या ठिकाणी भव्यदिव्य असं ओपनचं मैदान संपन्न झालं. छत्रपती उदयनराजे केसरी नावाने मित्रांनो एक भव्यदिव्य असं ओपनचं मैदान संपन्न झालं. आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो जो जोड नरावणे मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता असा वाटेगावकरांचा बादल आणि 12वा हिंद केसरी बक्कासूर हा जोड आपल्याला या उदयनराजे केसरी मैदानामध्ये पळताना दिसला. आणि मित्रांनो बादल आणि बक्कासूर प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. उदयनराजे केसरी जे मानकरी ठरले लिमखिंड या ठिकाणी झालेलं ओपन मैदानामध्ये. आणि मित्रांनो आता 1 मार्चला ते देवेंद्र फडणवीस केसरी मैदानामध्ये बक्कासूरचा पैरा हा कोण असणार. तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस केसरी मैदानामध्ये बक्कासूर आपल्याला चिक्या कारोंड एक्सप्रेस चिक्या किंवा मित्रांनो घोटकरांच्या सर्जासोबत पळताना दिसू शकतो 100%. कारण मित्रांनो चिक्या आणि बक्कासूर 7व्या प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत. आणि बक्कासूर आणि घोटचा सर्जा बरेच वेळा मित्रांनो प्रथम क्रमांकाचे